हिम्मतराव जाधव डीसीपी होते, ते व्हिजिटला आले. त्यांनी सगळं पाहिलं. त्यांनी महानगरपालिकेवर पत्रव्यवहार केले आणि मग त्यांनी स्वतःहून एनओसी दिली आपल्या महानगरपालिकेला की आमचा पुतळा बसवायला हरकत नाहीये. त्यांनी पत्र दिलं 11/3/2026 ला. 11/3/2026 ला त्यांनी पत्र दिलं. शेवटची ओळ फक्त वाचून दाखवतो. आधीचा सगळा प्रशासकीय कारभार आहे. विश्रांतळी चौक येथे उड्डाणपूल ग्रेड सेपरेटर प्रकल्पातील पुण्याकडे जाणाऱ्या दिशेने जे ग्रेड सेपरेटरचे क्लोज बॉक्स पोझिशन आहे त्यावरती 8.98 मीटर इंटू 9 मीटर या जागेवरती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यास सगळ्या मार्गदर्शक तत्वाचा अवलंबन करून योग्य त्या अटी व शर्तीसह परवानगी देण्यास वाहतूक शाखेची हरकत नाही. ही झाली प्रक्रिया 11/3/2025 ला. आता एकदा पोलिसांची एनओसी आली त्याच्यानंतर महानगरपालिकेने भवन रचना त्यांच्याकडेही पत्रव्यवहार केला, प्रकल्पाकडे पत्रव्यवहार केला. ग्रेड सेपरेटर आणि पूलवाले प्रकल्पामध्ये त्यांनी देखील मग ना हरकत दिली. त्यांनी सांगितलं बसवायला काय हरकत नाही, विथ डिझाईन ते या ठिकाणी आहे. त्यांची ना हरकत आली. त्याच्यानंतर मग महानगरपालिकेने सांगितलं की आम्हाला आता मूर्तिकार पाहिजे. मग मूर्तिकार कसा करायचा, तर आम्ही पारदर्शक पद्धतीने या ठिकाणी सांगू इच्छितो की मूर्तिकारांकरता आपण सर्व लोकांना कोटेशन मागवले. हे कोटेशन कधी मागवले, यश फाउंडेशननी ज्यावेळेस महानगरपालिकेचा ठराव झाला त्याच्यानंतर आणि 17/8/2025 ला आम्ही कोटेशन मागवले, वेगवेगळे कोटेशन. आणि फायनल कोटेशन जे आम्हाला आले मार्च मध्ये ज्यावेळेस ते पोलिसांची एनओसी आली त्याच्यानंतर, तर यश फाउंडेशनच्या वतीने ते कोटेशन मागवले. यश फाउंडेशनला सगळे कोटेशन आले. 25/3 ला एक कोटेशन आलं. ते कोटेशन सगळं जे आहे ते 1,60,00,000 आलं. दुसरं कोटेशन आलं विद्या आर्ट्स म्हणून आहे, ते कोटेशन 1,52,00,000 आलं. तिसरं कोटेशन जे आहे ते 1,65,00,000 आलं. शिर्के शिल्पकारचं, खटावकरचं एक आलं आणि येल्लापूरकर आहे त्यांनी एक कोटेशन दिलं, ते 1,05,00,000. मग 1,05,00,000 हा लोएस्ट होता. मग मूर्तिकार अल्लाटनी सांगितलं किंवा मी ह्याही पेक्षा कमी ह्याच्यामध्ये द्यायला तयार आहे आणि म्हणून त्यांना आम्ही नेमलं आणि यश फाउंडेशननी महानगरपालिकेमध्ये त्यांचं नाव सुचवलं की आम्हाला हे काम करून देणार आहेत. हे इतकं पारदर्शक विथ रेकॉर्ड सगळं आहे. हे त्यांना दिल्यानंतर यश फाउंडेशननी महानगरपालिकेला पत्र दिलं की बा ह्यांना आम्ही नेमतोय. ते झाल्यानंतर मग कला संचालनालयाला 13/2 ला पत्र पाठवलं होतं, पण 13/2 रिजेक्ट केलं होतं. आणि काय सांगितलं कला संचालनालयाने की तुमचा मूर्तिकार कोण आहे ह्याच्यात तो आम्हाला माहित नाही, मूर्तिकारचं डिझाईन काय आहे ते तुम्ही पाठवलेलं नाही, तर त्याच्या सहित प्रस्ताव पाठवा. मग ते झाल्यानंतर स्वतः महानगरपालिकेने मग पत्र दिलं डायरेक्ट कला संचालनालयाने आम्हाला पण यश फाउंडेशनला, आणि त्याच्यामध्ये नमूद केलं त्यांनी, हे पत्र आहे आता 1 जून 2026 की, म्हणजे वाचून दाखवतो संपूर्ण म्हणजे तुमच्या लक्षात येईल. शिल्पकार म्हणजे आपण जे नेमले ते शिल्पकार नावे राजेंद्र अल्लाट असे कळवले आहे. तसेच कला उपसंचालक कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी पुतळा उभारणाऱ्या संबंधित संस्थेने प्राधिकरणाने नव्याने प्रस्ताव सादर करावा. त्यानुसार उक्त पुतळ्याच्या क्ले मॉडेलची तपासणी करून पुतळ्याच्या क्ले मॉडेलला मान्यता देण्याबाबत पुढील कारवाई करण्यात येईल असे कळवलेले आहे. पुतळा तपासणी करण्याकरिता माननीय कला उपसंचालक कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याशी आपण संपर्क करून नमूद केलेल्या आक्षेपांची पूर्तता तातडीने करावी. हे महानगरपालिकेने पत्र दिलेलं आहे मूर्तिकारांना. म्हणजे आजपर्यंत मूर्तिकार पण झाले, हे पण झाले. आता राहिला प्रश्न की मूर्ती बनवायची, दान द्यायची, तर ते दान कसं घ्यायचं. हे यश फाउंडेशन एकटे पण करू शकतं, पण नाही करायचं, कारण हा लोकवर्गणीतनं आपल्याला पुतळा बसवायचा. प्रत्येक बाबासाहेबांवर प्रेम करणारा व्यक्ती
त्याला 1 रुपया जरी त्याचा असेल, पैसे नसले तर त्याची क्षमतेप्रमाणे तो जे काही त्याला सहकार्य करता येईल त्याला देखील वाटायला पाहिजे हा माझ्या बाबाचा किंवा माझ्या बाबासाहेबांचा पुतळा आहे. म्हणून आपण लोकवर्गणीतनं करायचं ठरतंय. हे ठरल्यानंतर पैसे कसे घ्यायचे? आता मी यश फाउंडेशनच्या नावावर जर पैसे घेतले, लोक म्हणतील यश फाउंडेशन कोण, त्यांचा काय संबंध? म्हणून यश फाउंडेशन मध्ये आम्ही ठराव केला की मूर्तिकार आपण नेमलेला आहे, मूर्तिकाराला पैसे द्यायचे, डायरेक्टली मूर्तिकारांच्या अकाउंटवर पैसे देण्यास हरकत नाही. आणि म्हणून त्यांचा बॅनर स्कॅनर जो आहे तो आपण दिला. आणि त्याच्यात एक दक्षता आम्ही ही घेतली की पैसे जे आहे ते कॅश मध्ये कोणी द्यायचे नाही, एकानेही कॅश मध्ये पैसे द्यायचे नाही. ज्याला कोणाला वाटतं त्यांनी ऑनलाईन करा, चेक द्या, बँकेत जाऊन जमा करा, हरकत नाही. बँक पण काय फार लांब नाही, इथलीच बँक आहे, म्हणजे विश्वनवाडी चौकातलीच बँक आहे. आम्ही जाऊन बँक मॅनेजरलाही भेटलो, आम्ही बँक मॅनेजरला सांगितलं ह्या कामाचा आम्ही करतोय. मग त्यांनी 0 अकाउंट केलं आणि 0 अकाउंट नंतर त्यांनी त्या ठिकाणी त्यांना अकाउंटिंगला पैसे जमा करायला त्यांनी सांगितले. ही पारदर्शकता आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केलाय. आता राहिला प्रश्न की आम्हीच का, राजेजी या, हे पण आमच्या बरोबर पहिल्या दिवसापासून आहेत. तर हे सगळं जे आहे हे सगळं पारदर्शकपणे व्हावं एवढीच अपेक्षा आहे. आता काही सोशल मीडियावरती किंवा काही असे गैरसमज होत आहेत. माझी प्रामाणिकपणे हात जोडून प्रत्येकाला विनंती आहे, ज्याला कोणाला ह्याच्यामध्ये पुढे येऊन काम करायचंय आपण स्वेच्छेने या, काम करा, आम्हाला काही अडचण नाही. त्याच्या पुढे जाऊन मी अजून सांगू इच्छितो, यश फाउंडेशनच्या वतीने मी आयुक्तांना पत्र देऊन अतिशय स्पष्ट सांगितलेलं आहे की पुतळा जो आहे यश फाउंडेशनच्या वतीने नाही तर महानगरपालिकेला विश्रांतवाडी परिसरामधील तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने दिला जाणार आहे. हे लेखी मी आयुक्तांना कळवलेलं आहे, हेही पत्र तुम्हाला देतो. हा हे बघा, हे यश फाउंडेशनचं पत्र आहे, ज्याच्यात स्पष्ट नमूद केलंय. हा 27 मेला आम्ही दिलं, 1 जूनला ह्यांना ते ऑर्डर मिळाली. संदर्भ पुतळा हा तमाम विश्रांतवाडी येथील विविध संघटना, आंबेडकरांवर प्रेम करणारे नागरिक, सर्व विहार मंडळ व विविध सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने मनपाला सुपूर्द केला जाणार आहे. हा वैयक्तिक डॉक्टर यांच्यातर्फे दिला जाणार नाही. हे यश फाउंडेशन तर्फे मी महानगरपालिकेला कळवलेलं आहे. त्यामुळं माझा रोल एवढाच आहे, पुतळा तिथे बसावा. प्रशासकीय प्रक्रिया मला थोडीफार माहिती आहे म्हणून मी प्रशासकीय प्रक्रिया इथपर्यंत आणून ठेवलेली आहे. त्याच्यानंतर पुतळा चौथऱ्यावर बसवायचा. आर्किटेक्ट कांबळे म्हणून भवननी त्यांना नेमलेले, त्याचं पत्रे या ठिकाणी आहे. कांबळेंनी डिझाईन करून दिलेलं आहे. डिझाईन करताना त्या ठिकाणी जो चौथरा होणार आहे त्याच्या पाठीमागे जे बॅकग्राऊंड येणार आहे, जे सुशोभीकरण सगळं होणार आहे, त्याच्याकरता देखील कोटेशन महानगरपालिकेने काढलेलं आहे. 65 लाखाचं कोटेशन त्यांनी काढलेलं आहे. आणि बाकी सिव्हिल वर्क करून 80 लाख रुपये लागतायत पुतळा सोडून त्या ठिकाणी बाकी सगळ्या गोष्टी करायला. ते देखील लेटेस्ट म्हणजे कधीच आहे हे 10 जूनचं आहे. 10 जूनला हे आलेलं आहे 65 लाख. ते आल्यानंतर मी महानगरपालिकेमध्ये ठराव दिलेला आहे आणि तो ठराव जो आहे त्याच्यामध्ये एक आधी ठराव दिला होता, परंतु त्या ठरावामध्ये थोडीशी अडचण होत होती की माझंच बजेट होतं, प्रिंटिंग मिस्टेक झाली, ती अण्णाभाऊ साठेच्या नावाने पलीकडं 6 नंबर वॉर्डात गेले. 6 नंबरच्या नगरसेवकांनी विरोध केला त्याला. मला कोणत्याही समाजावर विरोध करायचा नाही म्हणून त्याला सूचना देऊन फेरफारला मी दिलेला आहे. परंतु 65 लाखाचं बजेट नंदिनी झेंडे नगरसेविका आणि हर्षल रवी टिंगरे या दोघांनी स्टँडिंग मध्ये दिलेलं आहे. ते 15/6 ला दिलेले आहे आणि 15/6 मध्ये माझ्याच प्रभागामधले 65 लाख रुपये भवनचे दुसऱ्या कामाचे मी या बाबासाहेबांच्या पुतळ्यांच्या सुशोभीकरणाकरता वापरावे हा ठराव दिलेला आहे. त्याचंही एस्टिमेट हे झालेलं आहे, हे या ठिकाणी सांगू इच्छितो. म्हणजे आज मितीला पुतळा बसणार हे निश्चित, मूर्तिकार निश्चित, कला संचालनालयावर पत्रव्यवहार हे निश्चित, जागा निश्चित, महानगरपालिकेचं बजेट ते पण निश्चित. आता फक्त
एकच राहतोय मुद्दा, तो म्हणजे बाबासाहेबांच्या पुतळा उभारणी करता जी देणगी येते त्याचेही डिटेल आजपर्यंत किती देणगी झाली ते सांगतील आणि ह्याच्यामध्ये पारदर्शकता ठेवण्याकरता प्रत्येक आठवड्यामध्ये डिजिटल तुम्हाला जेवढ्या देणग्या ज्यांनी ज्यांनी दिलेल्या आहे 1 रुपयाची असो 100 रुपयाची असो 1000 रुपयाची असो 1 लाखाची असो त्या सगळ्या देणग्याचं लिस्ट हे सगळ्या समाजांना दाखवलं जाणार आहे. त्याच्यात कुठेही अडचण राहणार नाही एवढं बोलतो. आणि मला प्रामाणिकपणे वाटतं ज्यांना ज्यांना कोणाला इन्व्हॉल्व व्हायचंय प्रत्येकाने या इन्व्हॉल्व व्हा. कोणालाही डावलण्याचा प्रश्न नाहीये कारण सगळ्यांचे कष्ट आहे हे आमचे चौघांचे 5 जणांचे कष्ट नाहीये. आम्ही फक्त प्रक्रिया राबवली आहे. आम्हाला कुठेही नाव नको काही नको काही नको. आणि समिती 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 जे म्हणता मी स्पष्ट करतो समिती आपली काहीच नसती. समिती राज्य शासनानेच केलेली असते आणि हे गाईडलाईन आहे. जर कोणाला काही वाटत असेल की अजून याच्यात प्रश्न असतील तर आपण विचारू. तुम्ही किती जमात असतो सांगा. हा एक मिनिट. ज्येष्ठ आंबेडकर चळवळीतील आमचे सहकारी अशोक कांबळे हे यांचं वास्तव्यच या ठिकाणी लहानपणापासून आहे ते आपलं मनोगत व्यक्त करते. परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचा पुतळा विश्रांतवाडी चौकामध्ये का बसवला जावा याविषयी मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो. 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेबांनी नागपूर या ठिकाणी आपल्याला जी धम्मदीक्षा दिलेली आहे त्या धम्मदीक्षा दिल्यानंतर पावणे 2 महिन्यामध्ये बाबासाहेबांचं महानिर्वाण झालं. आणि बाबासाहेबांचं महानिर्वाण झाल्यानंतर या धम्माचं काम पुढे न्यायचं असा मोठा प्रश्न निर्माण झाला. आणि त्यानंतर मग त्यांचे पुतळे मुकुंदराव आंबेडकर या मुकुंदराव आंबेडकरांनी बाबासाहेबांच्या धम्माचं काम हे पुढे नेण्याचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलं. विश्रांतवाडी चौकामध्ये 1958 साली मुकुंदराव आंबेडकरांनी आजूबाजूच्या 13 गावांना एकत्र करून त्या ठिकाणी 1958 साली धम्मदीक्षा दिली. आणि अशा प्रकारे तो विश्रांतवाडीचा भाग आहे तो ऐतिहासिक भाग झाला. आणि मग अशा ऐतिहासिक भागाला मुकुंदराव आंबेडकरांचं नाव दिलं पाहिजे म्हणून त्या काळचे महापौर भाऊसाहेब चव्हाण यांनी ठराव केला महानगरपालिकेमध्ये विश्रांतवाडीच्या चौकाला मुकुंदराव आंबेडकर चौक अशा प्रकारचं नाव दिलं पाहिजे. आणि त्यांनी त्या ठिकाणी 13 गावांना धम्मदीक्षा दिलेली. आणि तो ठराव महापौर कालकतीत चव्हाण यांनी त्या ठिकाणी पास करून घेतला. आणि आज त्या विश्रांतवाडीच्या चौकामध्ये मुकुंदराव आंबेडकर चौकामध्ये एक महान अशी जयंती साजरी केली जाते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जयंती होत नाही अशा प्रकारची मोठी जयंती सर्व मंडळ म्हणून त्या ठिकाणी भरवली जाते केली जाते. त्या ठिकाणी अनेक प्रकारचे कार्यक्रम होतात. आणि या जयंतीला लाखो लोक त्या ठिकाणी येत असतात. आणि या लाखो लोकांच्या वतीने आणि तेव्हा आंबेडकर जयंतीच्या वतीने असं वाटलं की या ठिकाणी एवढी मोठी जयंती होत असेल आणि एवढा मोठं जर ऐतिहासिक ठिकाण असेल तर त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा का बसू नये. आणि म्हणून सर्व आंबेडकर जयंतीच्या वतीने आणि सर्व अनुयायांच्या वतीने सर्व मंडळांच्या वतीने सर्व समाजाच्या वतीने सर्व आंबेडकर पुतळा त्या ठिकाणी बसलाच पाहिजे अशा प्रकारे ठरलं. आणि मग त्यावेळेस डॉक्टर सिद्धार्थ झेंडे उपमहापौर होते. आणि मग त्यांच्या माध्यमातून हे काम होऊ शकतं. कुठली तरी एक राजकीय शक्ती आपल्या पाठीशी असली पाहिजे आणि त्या राजकीय शक्तीच्या माध्यमातूनच ते पुढे आपण गेलं पाहिजे. म्हणून डॉक्टर झेंडेंना या विश्रांतवाडीच्या पोलीस स्टेशनमध्ये आम्ही सर्वांनी सांगितलं किंवा आता हा पुतळा जो आहे तो पुढे नेण्याचं काम आणि ते बसवण्याचं कायदेशीर काम ते तुम्ही करावं. आणि त्यांनी ते त्या पद्धतीने काम चालू केलं. आणि आम्ही सर्व विश्रांतवाडीचे तमाम कार्यकर्ते छोटे मोठे सगळे कार्यकर्ते यांनी त्यांना सहकार्य केलं. आणि असं सांगितल्याप्रमाणे सगळं प्रक्रिया पार पडलेली एवढी या ठिकाणी सांगतो. जय भीम जय भारत.